वेलकम आहे तुमचं आपला एक नवीन व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आज आपण घेऊन आलेलो आहोत फंडिंग टिप्स म्हणजे काय. ठीक आहे. आजकाल तुम्ही सर्वीकडे बघत असणार इंस्टाग्रामवरती पण फंडिंग टिप्स याची खूप ॲडव्हर्टाइजमेंट आहे. यूट्यूबवरती पण खूप प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट इथे येते. ठीक आहे. आणि भरपूर लोक फंडिंग टिप्स यावरती काम पण करत आहेत. बरोबर. तर आज आपण या व्हिडिओमध्ये तेच समजून घेणार आहे की फंडिंग टिप्स म्हणजे काय आहे. ठीक आहे. सर्वात आधी समजून घ्या की फंडिंग टिप्स म्हणजे काय आहे की याच्यामध्ये तुम्हाला जी फंडिंग टिप्स जी कंपनी आहे फंडिंग म्हणजे जी कंपनी तुम्हाला काय करणार आहे तर फंड देणार आहे, फंडिंग करणार आहे. ठीक आहे. ज्या फंडने तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये काम करू शकता. हो, बरोबर ऐकलत तुम्ही. ठीक आहे. फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्ही विदाउट इन्व्हेस्टमेंट ठीक आहे काम करू शकतात. तर ते कोणा थ्रू तर फंडिंग टिप्स थ्रू. ठीक आहे. तर याच्यामध्ये फंडिंग टिप्स काय करतात. फंडिंग टिप्स एक कंपनी आहे. बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला फंडिंग टिप्स काय करते की एक फंडेड अकाउंट देते. ठीक आहे. ज्याच्यामध्ये असतात $5,000 म्हणजे $5,000. ठीक आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये अलग अलग प्रकारचे अकाउंट्स आहेत. $5,000 पण अकाउंट आहे, $10,000 पण अकाउंट आहे, या प्रकारे. ठीक आहे. ते आपण वेबसाईटला जाऊन बघूच की किती किती प्रकारचे त्याच्यावरती अकाउंट्स आहेत. ठीक आहे. तर फंडिंग टिप्समध्ये काय आहेत की तुम्हाला इथे विदाउट एनी इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे, विदाउट एनी इन्व्हेस्टमेंट इथे तुम्हाला डायरेक्टली फॉरेक्समध्ये ट्रेड करायला फंड मिळतो. आणि त्या फंड्सवरतीच तुम्हाला काय करायचं आहे, ट्रेडिंग करायचं आहे. जर तुमच्याजवळ चांगलं स्किल जर असेल, ट्रेडिंग स्किल जर असेल, ठीक आहे, याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे तुमचं ट्रेडिंग स्किल की तुम्ही ठीक आहे त्या फंडिंग पीसमध्ये प्रॉफिट जनरेट करू शकतात की नाही. ठीक आहे. मग इथे समजून घ्या की तुम्हाला सिंपल काय होणार आहे की कंपनी फंड देणार आहे. ठीक आहे. कंपनी काय करणार आहे, तुम्हाला फंड देणार आहे आणि त्या अकाउंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सिंपल तुमच्या स्किलनुसार तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे. काय करायचं आहे, ट्रेडिंग. आणि तेही हो फॉरेक्समध्ये, जिथे आपल्या इंडियन मार्केट सारखी व्होलॅटिलिटी जसं की तुम्ही बँक निफ्टीमध्ये बघतात त्या प्रकारची व्होलॅटिलिटी नसते. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑप्शन डेके होण्याचे चान्सेस नसतातच. ठीक आहे. तर तिथे काय की तुम्ही फंडिंग टिप्समध्ये चांगल्या प्रकारे वर्क करून फक्त तुमची जी स्ट्रॅटेजी आहे, ठीक आहे, ती स्ट्रॅटेजी चांगली प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी हवी, तेव्हाच तुम्ही फंडिंग टिप्समध्ये काम करू शकता. ठीक आहे. तर चला जाऊया आपण वेबसाईटवरती आणि बघूया की फंडिंग टिप्स म्हणजे काय आहे, कुठे बघायचं आहे आणि कसं वगैरे सर्व काही करायचं. ठीक आहे. सर्वात आधी जाऊया आपण गुगलला. ठीक आहे. गुगलला गेल्यानंतर इथे सिंपल टाकायचं आहे ट्रेडिंग व्ह्यू नाही, मला ट्रेडिंग व्ह्यू आलं. ठीक आहे. फंडिंग टिप्स, फंडिंग टिप्स. ठीक आहे. fundingtips.com या वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे. जसे तुम्ही त्या वेबसाईटला गेलात, ठीक आहे, बघा इथं तो म्हणतोय युअर स्किल इज अवर कॅपिटल. ठीक आहे. तर काय करायचं आहे, सिंपल की इथे तुम्हाला फंड मिळतोय, बस तुम्हाला तो फंड यूज करून अकाउंट्समध्ये त्यांचे जे चॅलेंज आहे, ठीक आहे, ते चॅलेंज तुम्हाला खरेदी करून तुम्हाला ते चॅलेंज पास करायचे आहे. ठीक आहे. तर जर मी आता खाली जर स्क्रोल केलं तर इथे बघा फर्स्ट स्टेप दिलंय, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप. ठीक आहे. त्याच्यानंतर हे ब्रोकर दिलेले आहेत 3 टाईपचे. ठीक आहे. तुम्ही यामधला एक सिलेक्ट करून कोणताही तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं की फॉर एक्झाम्पल सी ट्रेडर. जर तुम्ही सी ट्रेडर जर सिलेक्ट केलं आणि ते स्टेप दिलेले आहेत, तुम्हाला फर्स्ट स्टेपवरती फर्स्ट स्टेपचं अकाउंट घ्यायचं आहे का, सेकंड स्टेप अकाउंट घ्यायचं का, थर्ड स्टेप अकाउंट घ्यायचं आहे. ठीक आहे. तर माझ्या मते सर्वात बेस्ट आहे ते सेकंड स्टेप आणि सी ट्रेडर. ठीक आहे. आणि इथे बघा की डॉलरचं दिलेलं आहे, $5K, $10K, $25K, $50K, $100K. ठीक आहे. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, चॅलेंज बाय करायचं आहे यांचं. ठीक आहे. चॅलेंज बाय करायचं आहे आणि बाय करायला तर आपल्याला काहीतरी इन्व्हेस्टमेंट तर लागेलच ना. असं थोडे की फ्री आपल्याला फंड देत आहेत तर फ्रीमध्ये फंड देत आहेत. ठीक आहे. तसं नाहीये मित्रांनो. ठीक आहे. इथे तुम्हाला आधी चॅलेंज बाय करावं लागतं. ठीक आहे. मग सपोज असं कन्सिडर करा की तुम्ही सी ट्रेडर सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर सेकंड स्टेप सिलेक्ट करायची आणि त्याच्यानंतर मोठं अकाउंट घ्यायचं नाहीये अजून. ठीक आहे. कारण जेवढं मोठं अकाउंट घेणार तेवढं त्याला आपलं इन्व्हेस्टमेंट पण लागत असते. ठीक आहे. तर छोटं अकाउंट घ्यायचं आधी $5K. ठीक आहे. आणि मग खाली जर तुम्ही पाहिलं इथं स्टेज दिलेले आहेत त्यांनी आणि सर्व माहिती पण दिलेली असते की फर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला किती डॉलर बनवायचे आहेत, म्हणजे फेज 1 मध्ये जसं आपण म्हणतो ना टास्क कंप्लीट करायचे असतात. ठीक आहे. इथे तुम्हाला टास्क कंप्लीट करायचे. ठीक आहे. तर इथे पाहिलं तुम्ही ट्रेडिंग पिरियड दिलेलं इन्फिनिटी, म्हणजे तुम्ही किती पण ट्रेड करू शकता. बरोबर. इथे ट्रेडिंगची कुठलीही लिमिट दिलेली नाहीये, फक्त मिनिमम ट्रेडिंग डेज 3 डेज पाहिजे. त्याच्यानंतर मॅक्झिमम डेली लॉस दिलेला आहे 5%,
फर्स्ट फेजमध्ये पण, फर्स्ट स्टेपमध्ये पण आणि सेकंड स्टेपमध्ये पण. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटचा मॅक्झिमम लॉस बरोबर 10%. ठीक आहे. 10%च तुमच्या अकाउंटमध्ये लॉस व्हायला पाहिजे. जर त्याच्यावरती जर गेला तर तुम्ही टास्क जी रूल दिलेले आहेत ते रूल ब्रेक करतात आणि तुमचं अकाउंट तिथे डिस्क्लोज होऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॉफिटचे पण टार्गेट दिलेले आहेत. ठीक आहे. पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला $5,000 वरती $400 बनवून द्यायचे 8%, आणि सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला द्यायचे 5% म्हणजे की $250 आणि लिव्हरेज दिलेला आहे 1:100. ठीक आहे. हे झालं तुमचा फर्स्ट स्टेप, हा तुमचा सेकंड स्टेप. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही फंडेड अकाउंटच्या मास्टरला जाणार, फंडेड स्टेजला जाणार, ठीक आहे, मग तेव्हा बघा इथे पण ट्रेडिंग पिरियड दिलेला आहे इन्फिनिटी. त्याच्यानंतर मॅक्झिमम डेली लॉस दिला आहे 5%, मॅक्झिमम लॉस दिला अकाउंटचा 10%. प्रॉफिट टार्गेट किती पण तुम्ही जनरेट करू शकतात. मग इथे लिव्हरेज दिलंय आणि पे आउट्स. ठीक आहे. आता बघा इथे काय, तुम्ही हे जे फर्स्ट आणि सेकंड चॅलेंज जर कम्प्लीट केलं आणि जेव्हा तुम्ही मास्टर अकाउंट म्हणजे की फंडेड स्टेजला जाणार, ठीक आहे, तेव्हा तुम्ही जितकंही प्रॉफिट बनवलेला असेल त्याच्यामध्ये स्प्लिट तर तुम्हाला मिळणारच आहे, प्रॉफिट स्प्लिट, प्लस जे तुम्ही हा चॅलेंज बाय करायला जे पैसे पेड करणार आहे म्हणजे $36, किती $36 जे तुम्ही बाय करणार आहे चॅलेंज, ठीक आहे, ते सुद्धा तुम्हाला इथे काय मिळणार आहेत, रिफंड मिळणार आहेत. ते पण तुम्हाला काय मिळणार आहेत, रिफंड मिळणार आहेत. हो. ठीक आहे. तर याच्यामध्ये सिंपल तुम्ही तुमच्या फक्त एवढंच आहे की जी तुमची स्ट्रॅटेजी आहे, ठीक आहे, ती प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी पाहिजे. आणि मला नाही वाटत की $5,000 $400 बनवायला काही हार्ड असेल. हां, एवढंच आहे की तुम्हाला त्यांच्या रूल्सनुसारच करायचे आहे ट्रेडिंग. ठीक आहे. डेलीचा लॉस दिलेला आहे 5% आणि मॅक्झिमम लॉस दिला आहे अकाउंटचा 10%. ठीक आहे. जर तुम्ही फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला $10,000 जर अकाउंट घ्यायचं असेल, ठीक आहे, तर इथे हे पण चेंज होणार खाली. बघा इथे फर्स्ट स्टेपमध्ये $800 झालेत आणि सेकंड स्टेपमध्ये $500 झाले. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही फॉर एक्झाम्पल 25K जर सिलेक्ट केलं, ठीक आहे, 5K ला इन्व्हेस्टमेंट बघून घ्या आधी. ठीक आहे. $66. ठीक आहे. त्यानंतर $25K जर तुम्ही सिलेक्ट केलं तर बघा वाढलं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढते तुमची $156. ठीक आहे. म्हणून आपल्याला एवढ्याची काही गरज नाहीये, पण हां, ज्यांना घेऊ शकतात, ज्यांना आहे कॉन्फिडन्स आपल्या स्ट्रॅटेजीवरती ते घेऊ शकतात, मोठं अकाउंट घेऊ शकतात. ठीक आहे. पण आपण अजून सुरुवात जर करत असलो तर माझ्या मते, ठीक आहे, सेकंड स्टेपमध्ये 5K डॉलर एकदम बेस्ट आहे. याच्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता. ठीक आहे. इथपर्यंत. ठीक आहे. इथपर्यंत आल्यावरती मग तुम्हाला काय करायचं आहे सिंपल बाय चॅलेंजवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. बाय चॅलेंजवरती क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला घेऊन जाईल नेक्स्ट स्टेपला. ठीक आहे. जिथे तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करावं लागेल. ठीक आहे. आता इथं माझं अकाउंट ऑलरेडी क्रिएटेड आहे म्हणून हे डायरेक्ट माझं लॉग इन ID आणि पासवर्ड आलेला आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची पूर्ण माहिती भरायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तो तुम्हाला पुढच्या प्रोसेसला घेऊन जाईल. ठीक आहे. मग तुम्हाला तिथे काय करायचं आहे, तुमचं जर बघा आता इथे जे आहे पेमेंट करायला तुमचं डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड, ठीक आहे, हे इंटरनॅशनली ॲक्टिवेट पाहिजे. ठीक आहे. तेव्हाच इथे तुमचं जे आहे पेमेंट त्याला होऊ शकतं, अदरवाईज होणार नाही. काही नाही, आणि इंटरनॅशनली ॲक्टिवेट करायला सोपं आहे. ठीक आहे. जरी तुम्ही यूट्यूबला जर व्हिडिओ पाहिला की या बँकेचं असं ATM कार्ड आहे त्याला ॲक्टिवेट कसं करायचं इंटरनॅशनल, तर व्हिडिओला पण यूट्यूबवरती पण भरपूर सारे व्हिडिओज येऊन जातात. ठीक आहे. सिंपल त्याच्यावरती बघून तुम्ही तुमचं कार्ड ॲक्टिवेट करू शकतात आणि ॲक्टिवेट झाल्यानंतर 1 ते 2 दिवसांनी तुम्ही फंडिंग टिप्सला पेमेंट करू शकता. ठीक आहे. आता जर मी $36 जर काउंट केलं, ठीक आहे, $1 $1 इंटू INR. ठीक आहे. सिंपल जर मी तिथं गेलो, आता इथं जर मी $36 जर टाकले, किती रुपये होतात, ओनली 3000. ठीक आहे. तर बघा की 3000 मध्ये तुम्हाला किती डॉलरचा अकाउंट मिळते, $5000. आणि सिंपल जर मी इथे $5000 जर गेले तर बघा आपले इंडियन रुपीज किती होतात, बरोबर 41,000. ठीक आहे. सॉरी, 4,19,000 या पद्धतीने. ठीक आहे. 4,19,000. ठीक आहे. या पद्धतीने इथे अमाऊंट होते. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही 3000 मध्ये तुम्हाला 4 लाखाचं अकाउंट मिळतंय. ठीक आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा की तुम्हाला स्टेप म्हणजे तुमचे फेज जे आहेत, ठीक आहे, ते फेज क्लिअर करायचे आहेत. पहिल्या फेजमध्ये तुम्हाला मी सांगितलं काय करायचं आहे, तुम्हाला डेमो अकाउंट मिळणार आहे. ठीक आहे. इथे अजून पहिल्या स्टेपमध्ये, ठीक आहे, फर्स्ट स्टेपमध्ये आणि सेकंड स्टेपमध्ये डेमो अकाउंट असेल. ठीक आहे. त्या डेमो अकाउंटमध्ये पण तुम्हाला $5000 दिले जातील.
त्या $5,000च्या फर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला किती डॉलर बनवायचे? $400. जसं तुमचं $400चं टार्गेट कम्प्लीट होणार, ठीक आहे, तेव्हा तुम्ही जाणार सेकंड स्टेपला. ठीक आहे, सेकंड स्टेपला काहीतरी $250 बनवायचे. ठीक आहे, म्हणजे हे तुमचं फर्स्ट स्टेप कम्प्लीट झालं आणि हे तुमचं सेकंड स्टेप कम्प्लीट झालं. ठीक आहे, तेव्हा तुम्ही जाणार मास्टर अकाउंटला. तुम्हाला तेव्हा तुमचं लॉगिन ID पासवर्ड सर्व मिळून जाणार. ठीक आहे, मग तेव्हा तुम्ही जे 3,000 भरलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला काय मिळणार आहेत? तुम्हाला तिथून रिफंड मिळणार आहेत. प्लस जे तुम्ही इथे प्रॉफिट बनवलेलं आहे $400 किंवा $250 किंवा याच्यापेक्षा जास्त, ऑब्व्हियसली याच्यापेक्षा जास्तच बनवावं लागेल. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मग तुम्हाला इथे याच्यामधून प्रॉफिट स्प्लिट पण मिळणार आहे. म्हणजे जसं की इथे तुम्ही $400 बनवले तर या 400 मधून तुम्हाला ठीक आहे प्रॉफिट स्प्लिट पण मिळेल. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय आहे की कंपनी जी आहे, सपोज आता तुम्ही $100 जर बनवले फॉर एक्झाम्पलसाठी, ठीक आहे, तर याच्यामधून फक्त $20 कंपनी ठेवेल. ठीक आहे, ॲज अ कमिशन, ॲज अ ब्रोकरेज म्हणून जे असेल ते. ठीक आहे, आणि रिमेनिंग जे $80 आहेत ते तुम्हाला इथे तुमचा प्रॉफिट म्हणून तुम्हाला पे आउट दिला जाईल. ठीक आहे, तर आहे ना बेस्ट की याच्यामध्ये तुम्हाला कोणती इन्व्हेस्टमेंट करायची का? नाही. आता चॅलेंज बाय करायला तर तुम्हाला तर पैसे लागणारच आहे ना 3,000, आणि 3,000 तर आपल्यासाठी काही विशेष गोष्ट नाहीये. जर आपण इंडियन मार्केट्समध्ये काम करतोय आणि आपण बघतो सध्याला की इंडियन मार्केटमध्ये एवढे व्होलॅटिलिटी की कुठे मार्केट मुवमेंट करत आहे. ठीक आहे, आणि इंडियन मार्केटमध्ये ऑप्शन मार्केटमध्ये तर 3,000 कुठे जातात आपल्याला समजत पण नाही. बस तुम्हाला तेच 3,000 इथे यूज करा फंडिंग टिप्सला. ठीक आहे, अकाउंट पण मिळेल चांगलं. ठीक आहे, एक डिसिप्लिनने तुम्ही काम करायला शिकणार मार्केटमध्ये. ठीक आहे, म्हणून ह्या फंडिंग टिप्स अकाउंटला तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, तर या पद्धतीने आहे. ठीक आहे, या पद्धतीने इथे सर्व तसं तुम्ही पाहिलं. ठीक आहे, वरती जर गेलात इथं ट्रेडिंग रूल्स वगैरे आपण दिलेले आहेत सर्व ओव्हरऑल, की काय ट्रेडिंग रूल्स आहे याच्यामध्ये. ठीक आहे, हे सर्व वाचून घ्यायचे. ठीक आहे, नाहीतर एखादी रूल जर आपला जर ब्रेक झाला तर आपलं जे अकाउंट आहे ते बंद होऊ शकतं. ठीक आहे, म्हणून त्यांनी जे रूल्स वगैरे दिलेले आहेत, ठीक आहे, त्यांच्यानुसारच आपल्याला त्यांच्या अकाउंटमध्ये काम करायचं आहे. फक्त तुम्हाला इथे फर्स्ट टास्क आणि सेकंड टास्क जो दिलेला आहे, म्हणजे फेज जो दिलेला आहे, ठीक आहे, $400 आणि $250 सेकंड स्टेपला. ठीक आहे, तुम्हाला हे 2 स्टेप केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत रिअल अकाउंट. एकदम बिंदास होऊन, याच्यामध्ये तुम्हाला कोणतीच इन्व्हेस्टमेंट नाही राहणार. मग जसे तुम्ही मास्टरला गेलात, तुम्ही 3,000 भरले ते पण रिटर्न आहेत. प्लस जो प्रॉफिट आहे, जो तुम्ही प्रॉफिट बनवलेला आहे त्याच्यातून पण तुम्हाला स्प्लिट मिळणार आहे. म्हणजे काय की प्रॉफिट शेअरिंग. मग बघा किती, म्हणजे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट न करता तुम्हाला इथे ट्रेडिंग करायला मिळतंय, आणि तेही चांगल्या रूल्समध्ये. ठीक आहे, चांगल्या डिसिप्लिनमध्ये. ठीक आहे, तर माझं असं सजेशन राहील की तुम्ही इथे तुम्ही अकाउंट बनवून तुमचे ट्रेडिंग स्किल वाढवू शकता. ठीक आहे, तर ही आहे सर्व फंडिंग टिप्स बद्दल. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही इथे काम करू शकता. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका. ठीक आहे, अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे, थँक्यू.